महादेव आणि त्याच्या भक्ताची कथा. एका डोंगराच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव होतं. त्या गावात राहत होता तो साधा, शांत, पण त्याच्या मनामध्ये महादेवाची प्रचंड भक्ती. त्याच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी होत्या. त्याचं आयुष्य सोपं नव्हतं. रोज संघर्ष, रोज प्रश्न आणि उत्तरही मिळत नव्हती. लोक म्हणायचे, तू इतका शिवभक्त आहेस, मग दुःख का एवढं तुझ्या वाट्याला? तो हसून म्हणायचा, दुःख तर मला देवांजवळ नेतं. तो दर सोमवारी मंदिरात यायचा. न बोलता मंदिरात बसायचा. कोणतीही तक्रार करायचा नाही, पण त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असायचे आणि मनामध्ये महादेवांवर प्रचंड विश्वास होता. एकदा फार मोठं संकट आलं. सगळं सुटल्यासारखं वाटलं. त्या रात्री तो मंदिरात गेला आणि पहिल्यांदा काहीतरी बोलला. तो म्हणाला, महादेव, मी काही मागत नाही. महादेव, मी काही मागत नाही, फक्त एवढंच सांग, तू माझ्या बरोबर आहेस ना? त्या क्षणी चमत्कार झाला. दुसऱ्याच दिवशी त्याच्या मनात एक वेगळीच शांतता होती. हळूहळू सगळी परिस्थिती बदलली. सगळं नाही, पण तो बदलला. तो बदलायला लागला. आज तो म्हणतो, महादेवांनी माझं दुःख घेतलं नाही, पण मला दुःख सहन करण्याची शक्ती दिली. महादेवाला हाक मारली तर महादेव नक्कीच आपल्याला मदत करतात. महादेवाला पैसे, सोनं, चांदी किंवा काही वस्तू लागत नाही. फक्त मनामध्ये भक्ती असली पाहिजे. महाराष्ट्रातच नाही, जगभरातील मातीतील कष्टकऱ्यांचा आधार, गरिबांचा कैवारी, अन्यायाविरुद्ध उभा राहणारा देव म्हणजे शिवशंकर भगवान. बोला ओम नमः शिवाय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.